तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? काय मला काय वाटायला हवं? तो पडला त्याच्याशी माझा काय संबंध आहे? कायच्या काय बोलून राहिले तुम्ही तर. त्याच्या जन्मापासून ओळखतो आपण त्याला. माझ्या भावाचा मुलगा आहे. आपल्या अथर्वसारखा आहे ना तो. तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. नात्यापुढे व्यवहाराला ते महत्व नाही देणार. तुला आठवतंय ना? लहानपणी अथर्वसाठी काही घेतलं काय लगेच सुजयसाठी घ्यायचं. अथर्ववरती जसं प्रेम करायचंय तसंच सुजयवरती पण करायचं. आता तुझं हे पाललाळ लावून झालं असेल तर मुद्द्याचं काय ते बोल. माझ्याकडे वेळ नाही, कळलं? चल बोल पटपट. नाही तर आज मी तुम्हाला तुमचे पैसे परत करायला येत होते, पण मला दादाला पैसे द्यावे लागले ना. म्हणजे तुझ्याच्या ऑपरेशनसाठी 2 लाख रुपयाची गरज होती. नाहीतर तुम्हाला आजच पैसे दिले असते. चार लाखातले 2 लाख तिथेच खर्च झाले ना. म्हणून मी तुम्हाला सांगायला आले का मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. का वाढवून देऊ मुदत? अहो त्यांच्यावरती आलेल्या परिस्थितीचा तरी विचार करा. थोडी मुदत वाढवून द्या ना. ऑर्डर देतेस तू मला? तू ऑर्डर देतेस मला? पाहिलं शनाया, आपल्या ऑफिसमध्ये कुणी उठसूट येतं आणि मलाच ऑर्डर द्यायला लागते. ऑर्डर देतेस? अहो ऑर्डर नाही, विनंतीच करून राहिले. विनंती? अशी करतात विनंती? अशी करतात का विनंती? हा? आता विनंती कशी करतात हेही माहिती नाही का तुला? हा? कशी करतो बरं आपण विनंती? ज्या माणसाला विनंती करायची आहे त्याच्यासमोर असं हात जोडून उभं राहतात, मान खाली घालतो आणि अदबीनं समोरच्याला विनंती करतो की बाबा प्लीज माझा ऐकाल का? अशी करतात ना विनंती? जमेल? नाही तिथे इंटरव्ह्यू मध्ये तर चुरू चुरू बोलत होतीस ना. हे जमतंय का बघू. कर विनंती कर. विनंती हात 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 राहिले ना. मी तुम्हाला हा? आवाज नाही येते. जोरात जोरात. मी तुम्हाला विनंती करून राहिले का मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. शनाया ऐकू आलं तुला? हो यार, मला काहीच ऐकून आलं. ऐकू नाही आलं? शनायाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात विनंती कर. गुरु क्या कर रहा है यार तू? आनंद, यू स्टे आउट ऑफ इट. हा आमचा पर्सनल मॅटर आहे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस प्लीज. हा, शनायाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात विनंती कर. ओके? मी तुम्हाला विनंती करून राहिले का मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. परफेक्ट. हा, आता आला ऐक. आता विनंती केलीच आहेस तू तर माझं उत्तरही ऐक. आणि माझं उत्तर असं आहे की मी तुला पैशांची मुदत वाढवून देऊ शकत नाही.
आव असं काय बोलून राहिले तुम्ही? थोडासा थोडासा त्याचा विचार करा, थोडं समजून घ्या ना. प्रत्येकाला समजून घ्यायचा काही ठेका नाही घेतलेला मी. त्यामुळे तुझा दादा त्याचं कुटुंब रस्त्यावर येऊ नये असं वाटत असेल तर दिलेल्या मुदतीत पैसे परत मिळाले पाहिजे. कळलं? अहो तुझे लहान आहे, आजारी आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला घेऊन दादा कुठे फिरेल? कुठे घेऊन जा, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. पण तुझ्या दादाला असं भिकाऱ्यासारखं रस्ती फिरायला लावायचं नसेल तर पैसे दिलेल्या मुदतीतच परत कर. अंडरस्टूड? तुम्ही असे कसे वागू शकता? माझा तर विश्वासच नाही बसून राहिला तुम्ही जे बोलतायत त्याच्यावर. हे सगळं खरं कसं मानू मी? तुम्ही तर खूप बदलून गेलात हो. बस. अहो थोडं तरी समजून घ्या ना. माझ्या बाजूने विषय संपलाय. ओके, यू कॅन गो नाउ. कॅरी यार, इंग्लिश मध्ये काय बोल, तिला कळणार आहे का? मराठीत सांग तिला. हो सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. तू निघ आता. दार तिकडे, निघ तू. गॅरी चल ना, केबिन मध्ये जाऊ. आज संध्याकाळचा प्लॅन डिस्कस करायचा आहे ना. हो ऑफकोर्स. गॅरी जात का नाहीये? चला मॅडम निघा. आत्ताच्या आत्ता जर इथून निघून नाही गेलात तर सिक्युरिटीला सांगून धक्के मारून बाहेर काढ. आणि बाकीच्यांनी ऐकून घ्या, हिच्याशी कुणी बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी तिथल्या तिथे नोकरी जाईल. वहिनी सॉरी, हे सगळं जे काही आनंद, सर चल छान आहे.